जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ना. तर पावसाची परिस्थिती या महिन्यात कशी राहील सर? या ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची परिस्थिती अशी राहणार आहे हं. की आता सध्या पाऊस चालू आहे, स्थानिक लेवल सारखा पडतोय, वातावरण सगळीकडे ढगाळ आहे. हो. अशा पद्धतीने हे वातावरण असणार आहे. याच्यामध्ये थोडी गरमीची लेवल देखील अनेक भागांमध्ये वाढू शकते. अनेक मोठ्या थेंबाच्या षटकारे देखील पाहायला मिळू शकतात. हं, हं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण कामं करताय ते कामं त्याच पद्धतीने चालू द्या. हां. वातावरणाचा किंवा अंदाज बघून तुमची कामं होणार नाहीयेत. बरोबर. सरळ सांगायचं म्हणलं, हं, हं. कारण की जे पाऊस आहेत ना, हे पाऊस सर्वदूर नाहीये. हं. पण ज्या ज्या ठिकाणी पडतील तिथे वापसामोरच करतील. अच्छा. हम्म. आता आपल्याला फवारणीचे कामं करायचे आहेत, मग जरा लवकर केले तरी, सकाळून गेले तरी दुपारपर्यंत किंवा आला सटका तर बंद पण करता येते. हं, हं, पण हं. पाऊस आजच्या 4 ऑगस्ट पासून तुमच्या पूर्व भागामध्ये, हं. पूर्व विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, धुळ्याकड, खानदेशमध्ये अशा अनेक भागांमध्ये तो वाढत जाणार आहे. हं, हं. हम्म. आणि या महिन्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल का? कारण आता मागील 2 दिवसा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नाही, तसे तसे प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये. आता हं. काय आहे, आपल्याला सर्वदूरची सवय आहे की आपल्याला पाहिजे की सगळ्यांनाच पाहिजे तशी पूर परिस्थिती, बरोबर. आणि सगळीकडे चांगला पाणी पडायला पाहिजे. पण ती प्रणाली सध्या विकसित नाहीये. पण अशी प्रणाली विकसित आहे हं, हं. की अनेक भागांमध्ये, मराठवाड्यात आता लातूरचा पाहिला तुम्ही कालचा विषय, हो. भूमचा पाहिला तुम्ही विषय, तशा प्रकारे हे आपत होणार आहेत, आजही होणार आहेत. हं, हं, हं. आज मराठवाड्यात अनेक ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, हं, हं. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सटकारे बिटकारे पिकांना असं कामं करता येईल, खतं वगैरे टाकली अशी ओल निर्माण करणारा पाऊस हा 6-7 तारखेपर्यंत आहे. आणि अच्छा. लातूर सारख्या ठिकाणी 8-9 पर्यंत बी राहील. हं, हं. आणि एकदा पुढे चालून काय होणार आहे की एक मोठं लो प्रेशर सुद्धा बनण्याची शक्यता आहे. हं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पूर्व विदर्भाला मोठा पाऊस अपेक्षेपेक्षाही जास्त पडण्याची शक्यता आहे. हो आणि का? तुम्हाला मागे पण सांगितलंय की दुष्काळ वगैरे काही नाही ह्या गोष्टीमध्ये. बरोबर. फक्त परिस्थिती त्यापेक्षाही उलट जास्त वाढणार आहे. हो का? हम्म. आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे 15 ते 20 सतरा तारखेदरम्यान. 17-18 ऑगस्टच्या दरम्यान ते वाढून जाईल बघा. हो का? हम्म. आणि उघडीप मिळेल का 20 तारखेपर्यंत काही? उघडीप हीच उघडीप म्हणायची, ज्यांना पडलं नाही त्यांना उघडीप, म्हणजे हे चालूच राहणार आहे असं. हं, 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 हं. हम्म. म्हणजे एक एक भाग सोडत आणि चालू जाईल. आपल्या त्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, तर हा जो काही पाऊस आहे हा हं. भाग बदलत पद्धतीचा पाऊस आहे. बरोबर. म्हणजे आज इकडे, उद्या तिकडे. हं, हं, पण हं. तो भाग कसा बदलतोय की एका तालुक्यामध्ये हं. 10-12 गावं, 20-25 गावं रोज अशा पद्धतीचा. तुरळक पाऊस सुरू आहे आमच्या भागात आज. हा, नाही, संध्याकाळच्या वेळेला लेवल वाढणार आहे. गरमी आहे का तुमच्याकडे सध्या? हो, भरपूर गरमीची लेवल आहे. मग त्याच्यानुसार तो संध्याकाळी दिवस मावळता ते ढग काळे कुट्ट बनतील आणि हं, त्यानुसार हं. तो पडणार आहे. अच्छा, अच्छा.